आज आम्ही मागे या साहेबांना भेटलो होतो, त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण काहीतरी न्याय देवता शिल्लक आहे म्हणून ही पाळी आलेली आहे. नाही तर शेतकऱ्यांना तर काय कोणी विचारलं नसतं, पण न्याय देवताने ऑर्डर केली आणि आज 9 तारखेला यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ. पण दारे मॅडम यांनी खरं न्याय दिलेला आहे शेतकऱ्यांना, आणि शेतकऱ्यांचा एवढा तगादा असतो. आमच्याकडे येतात शेतकरी, काय हो काय करा, पण आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की न्याय देवता आपल्याला न्याय देणारे अधिकारी नाही, सरकार काही न्याय देणार नाही. आणि न्याय देवताने ऑर्डर केल्याप्रमाणे आता हे सर्व जप्ती होत आहे. आणि सर्व जप्तीमध्ये TV आहे, AC आहे, सोफे आहेत, कॉम्प्युटर आहे. आता गाड्यांचं बी प्रोसिजर काय बघा, नाही तर गाडी जप्त करून टाकू, ती गाड्या घ्यायच्या आहेत. आणि अशी परिस्थिती राहायचं, शेतकऱ्यांना न्याय कोण देईल? बरं आहे न्याय देवता आहे म्हणून काहीतरी न्याय मिळतोय, पैसे मिळतील. तरी माझी अजून विनंती की लवकरात लवकर हे पैसे त्यांनी द्यावे, खात्यावर जमा करायला. लगेच तसं फर्निचर तुमचं वापस येऊन जाईल. बरोबर. आणि एक सांगा की हा विषय कुठला आहे, कोणत्या हा शेतकऱ्यांचा जमिनीचा विषय आहे. करंजी, शिवराळे, पारोळा, करंजी, एरंडोल हे सर्व शेतकरी. आता आम्ही लोकप्रतिनिधी, आमच्याकडे येतात शेतकरी, कुठे जाते? मी माझी जिल्हा परिषद सदस्य आहे, सभापती आहे. लोकांना आमचेच आशा असते, अधिकाऱ्यांकडे गेले लोक तर ते भेटतसुद्धा नाही अधिकारी लोकांना. आम्ही आहेच लोकप्रतिनिधी म्हणून काहीतरी न्याय मिळतो, आणि कोर्ट आहे असल्यामुळे तर विषयच नाही. 200-250 लोकांची जमीन गेलेली होती. हां, 2018 पासून. आता हा वाढीवचा. अहो आम्ही तेव्हा एवढ्या जमिनीचा रेट आहे तरी आम्ही देऊन टाकलं, चला बा घ्यावं. आमच्या मोक्याच्या जमिनी शेतकऱ्यांनी दिल्या. फक्त 4 लोकांचे वॉरंट आहेत. आता 4 लोकांचे वॉरंट आहेत. आता किती शेतकऱ्यांचे प्रलंबित आहेत? नंबर सोबत तसे 250-300च्या आसपास आहे ते. आणि एरंडोल पारोळा मतदारसंघाला जास्त हे झाले सर की एरंडोल पारोळा तालुक्यातले सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळाला, परंतु नामदार सर्वोच्च न्यायालयाने आदेश केल्याप्रमाणे आणि शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश केल्याप्रमाणे वाढीव मोबदलाचा त्याप्रमाणे मिळालेला नाही आहे. आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने दरखास्ती दाखल केल्या. त्या दरखास्तीचे समन्स नोटिसा यांना भेटूनसुद्धा यांनी यापूर्वी 1-2दा वॉरंट निघाले तरी नॅशनल हायवेने पैसे भरले नाही. मागच्या वेळेस बाळासाहेबांनी सर्वांचं प्रतिनिधित्व केलं एरंडोल पारोळा तालुक्याच्या शेतकऱ्यांचं, आणि त्या पद्धतीने सांगितलं, आश्वासन दिलं, म्हणून मग त्यावेळेसचं पुढे प्रोलॉंग होत गेलं. पण आता मी सांगतो, आज जसं जप्ती वॉरंटामध्ये सर्वांच्या समक्ष जेव्हा सर्व साहित्य घेऊन जातोय, जर 15 दिवसाच्या आत जर शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर या अधिकाऱ्यांना कैदी वॉरंट काढण्यात येईल. बरोबर, कैदी वॉरंटची मागणी आम्ही न्यायालयात करू, आणि 100% आम्हाला खात्री आहे न्याय देवता सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने 100% न्याय मिळेल. माझं नाव ॲडव्होकेट ओम त्रिवेदी.